हॅलो. तुम्हाला माहिती आहे का, जसं आपल्याला वाढण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी अन्नाची गरज असते, तशीच वनस्पतींनाही अन्नाची गरज असते. पण त्यांचं अन्न चपाती किंवा पोळी किंवा पूर्ण जेवण नसतं, तर ते खूप वेगळं असतं. चला तर वनस्पती मजबूत आणि निरोगी वाढण्यासाठी काय खातात हे शोधूया. पोषक द्रव्यांचं महत्व. वनस्पतींना खूप चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी महत्वाच्या पोषक द्रव्यांचं मिश्रण आवश्यक असतं. ही पोषक द्रव्ये हवा, पाणी आणि मातीमध्ये आढळतात. वनस्पतींना काही पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात, ज्यांना आपण बृहत पोषक द्रव्ये किंवा मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणतो, आणि काही पोषक द्रव्ये अल्प प्रमाणात आवश्यक असतात, ज्यांना आपण सूक्ष्म पोषक द्रव्ये किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणतो. परंतु कधी कधी मातीमध्ये ही पोषक द्रव्ये पुरेशी नसतात, आणि मग काय होतं, तर वनस्पतीची वाढ मंदावते आणि कधी कधी वनस्पती आजारी देखील पडू शकते. हे आपल्यासारखंच आहे. जसं आपल्याला योग्य अन्न नाही मिळालं तर आपण ही आजारी पडू शकतो. आणि इथेच कामास येतात ते म्हणजे खते किंवा फर्टिलायझर्स आणि सेंद्रिय खते किंवा मॅन्युअर्स. सगळ्यात पहिले आपण रासायनिक खतांबाबत बोलूया किंवा केमिकल फर्टिलायझर्स बाबत बोलूया. रासायनिक खते ही कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या रसायनांचा वापर करून बनवली जातात. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यासारखे महत्वाचे मूलद्रव्य असतात, जे वनस्पतीचं प्रमुख अन्न आहे. खरं तर याचे दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे साधी खते किंवा सिंपल फर्टिलायझर्स, ज्यामध्ये फक्त एकच प्रकारचं पोषक द्रव्य असतं, जसं की ते फक्त नायट्रोजन किंवा फक्त फॉस्फरस किंवा फक्त पोटॅशियम असं देखील असू शकतं. आणि दुसरं म्हणजे संयुक्त खते किंवा कंपाऊंड फर्टिलायझर्स, ज्यामध्ये दोन किंवा अधिक प्रकारची पोषक द्रव्ये असतात, जसं की युरिया आणि नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम असं सगळं एकत्र असणे. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे, या खतांचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे. जर आपण यांचा जास्त वापर केला तर ही पावसाच्या पाण्याने वाहून जाऊ शकतात आणि जवळचे नद्या आणि तलावांना दूषित करू शकतात. याचमुळे मासे आणि इतर जलचरांना हानी पोहोचते आणि कालांतराने मातीचा कसही घसरतो आणि माती कमकुवत होते. मग याला काही पर्याय आहे का? तर हो, याला पर्याय आहे, आणि हे आहेत पर्यावरणासाठी अनुकूल असलेले सेंद्रिय खते किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. ही खते कशापासून बनतात? तर ही खते बनतात वनस्पती आणि प्राण्यांच्या टाकाऊ पदार्थांचे विघटन करून. उदाहरणार्थ शेणखत किंवा स्वयंपाकघरातील कचरा या टाकाऊ गोष्टी आहे, आणि यांचं विघटन करून ही सेंद्रिय खते बनवली जातात. ही पर्यावरणासाठी खूपच सुरक्षित असतात आणि मातीला निरोगी ठेवतात. याचे काही सामान्य प्रकार आहे. पहिला म्हणजे शेणखत किंवा कावडंग मॅन्युअर, जो गाईच्या शेणापासून बनवला जातो. दुसरा म्हणजे कंपोस्ट, जे स्वयंपाकघरातील आणि बागेतील कचऱ्यापासून बनवलं जातं. तिसरं म्हणजे हिरवळीचं खत किंवा ग्रीन मॅन्युअर, जे मेथी किंवा कोथिंबीर यासारख्या वनस्पतींची वाढ करून नंतर ते मातीमध्ये मिसळले जाऊन आणि ते खत म्हणून वापरलं जातं. आणि सगळ्यात शेवटी गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट, जे गांडुळांच्या मदतीने बनवलं जातं. ही सगळी खते त्यांचं कार्य करण्यास थोडीशी हळू असली तरीही ती माती सुधारण्यास मदत करतात आणि बिलकुल प्रदूषण करत नाही. आता मला सांगा, तुम्ही जैविक खते किंवा बायो फर्टिलायझर्स बद्दल ऐकलं आहे का? हे काय असतात बरं? हे खरं तर विशेष लहान छोटे छोटे सूक्ष्मजीव असतात, जे वनस्पतींना पोषक द्रव्य अधिक उपलब्ध करून देतात. तुम्हाला रायझोबियम आठवतोय का? बरं, तुम्हाला नायट्रोजन स्थिरीकरण आठवतंय का? हा रायझोबियम नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये मदत करतो. रायझोबियम हा सूक्ष्मजीव वनस्पतींच्या मुळांमध्ये राहतो आणि वातावरणातील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतो, आणि हा एक जैविक खताचा प्रकार आहे. असाच ऍसिटोबॅक्टर नावाचा देखील जीवाणू आहे, जो नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये मदत करतो. यानंतर येतं ते निळं हिरवं शेवाळ किंवा ब्लू ग्रीन अल्गी, जे तुम्हाला तलावांमध्ये दिसतं. आणि मग येतं ते अझोला नावाची एक छोटीशी जलपर्णी. हे सगळे हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करण्यास आणि ते कंपोस्ट करण्यास मदत करतात आणि वनस्पतींना आवश्यक असलेली पोषक द्रव्य शोषून घेण्यास अधिक सोपी करतात. याच्यानंतर येते ती म्हणजे सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग. ही शेतीची अशी एक पद्धत आहे जी हानिकारक रसायने टाळते आणि नैसर्गिक खतांचा आणि नैसर्गिक तंत्रांचा वापर करते. आता नैसर्गिक तंत्र म्हणजे कोणती? जसं की शेणखत
किंवा स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून बनवलेलं कंपोस्ट किंवा हिरवळीचं खत किंवा गांडूळ खत ही झाली नैसर्गिक तंत्र. आता तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या काही भागांमध्ये सेंद्रिय शेती खूप वर्षांपासून केली जाते आहे. जसे की ईशान्येकडील अनेक राज्य आणि ओडिसा. तिथले शेतकरी हळद आणि आलं यासारखे पिकं कोणत्याही रसायनांचा वापर न करता घेतात. ते कंपोस्ट, हिरवळीचं खत आणि गांडूळ खत यासारख्या नैसर्गिक खतांचा वापर करतात आणि पर्यावरणाचं संरक्षण करतात आणि सोबतच अगदी निरोगी पिकं वाढवतात. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखादं हिरवगार शेत किंवा ताज्या भाज्यांचा ढीग बघाल, तेव्हा लक्षात ठेवा की त्यांना वाढायला फक्त पाणीच मदत करत नाही, तर त्यांना योग्य पोषक द्रव्यांची सुद्धा गरज असते. ही अशी सेंद्रिय पोषक द्रव्ये उपयोगात आणून आपण पृथ्वीची काळजी घेतो आहे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय तुम्हाला स्वयंपाकघरातला कचरा वापरून घरी कंपोस्ट बनवण्याचा प्रयत्न करायला आवडेल का? नक्की प्रयत्न करून बघा आणि वनस्पतींना नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करा. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.